नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज वार आहे बुधवार असल्याने आम्ही आज बनवणार आहोत गावरान पद्धतीने मटणाचा रस्सा व बाजरीच्या भाकरी। मटण आता पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया। मटण बघा धुवून झालेलं आहे। आता आपण मॅरिनेशन करण्यासाठी मटणावरती हळद आणि मीठ टाकून घेऊया। हळद टाकून घेतली आहे, मीठ पण टाकून घेतलंय। आता लिंबू पिळून घेऊया। एक लिंबू पिळून घेतलेला आहे। आता मिक्स करून घेऊ। बघा मटण मिक्स केलेलं आहे। आता मॅरिनेशनसाठी पण अर्धा तास आता ठेवून देऊया। कांदे घेतले आहेत, आले, लसूण, चणे, टोमॅटो व कोथिंबीर। आता आपण सर्वप्रथम चणे मिक्सरमधून बारीक पीठ करून घेऊया। हे बघा असे बारीक एकदम पीठ करून घेतलेलं आहे चण्याचं। आता हे आले लसूण बारीक करून झाले, मिक्सरच्या भांड्यात टाकले। आता थोडी कोथिंबीर पण घेऊया त्याच्यामध्ये, याची आता पेस्ट बनवून घेऊया। हे बघा आले लसूण व कोथिंबीर पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरमधून। आता खोबऱ्याचा किस करून घेऊया। खोबऱ्याचा किस पण करून झालेला आहे। पण बघा अर्धा तास मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं होतं, तर मस्त मॅरिनेशन झालेलं आहे। गॅसवर आता कुकर ठेवलेला आहे। कुकर गरम झाले, तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता अद्रक लसूण व कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊ। अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट टाकलेली आहे बघा। आता थोडे आता ब्राऊन कलर येत आहे, थोडे भाजले की त्यामध्ये आपण ही चरबी आहे मटणातली ती टाकून घेऊया। चरबीनं कसं रश्श्याला एकदम मस्त चव लागते। चरबी टाकून घेऊया। चरबी बघा तेलामध्ये एकदम मस्त फ्राय झालेली आहे। आता आपण मटण टाकून घेऊया। मटण टाकलेलं आहे, मटण हलवून घेऊया। मटण बघा असं मिक्स केलं आहे। आता थोड्या वेळ अंगचं पाणी सुटेपर्यंत आता मटणाला झाकून ठेवूया वर। मटणाला बघा अंगचं पाणी सुटलं आहे, वाफेवरती मटण थोडा वेळ शिजू घातलं होतं आपण। आता वरचं पाणी टाकून घेऊया। वाफेवरती शिजलं आहे, आता वरचं पाणी टाकून घेऊया मटणामध्ये। अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे। कुकरचं झाकण लावलं आहे। आता कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत मटण शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आता भाकरी करूया मटणासोबत खाण्यासाठी। त्याच्या भाकरी बनवणार आहोत। हे बघा आपली भाकर तयार करून झाली आहे। आता तवा गरम झाला की तव्यावर टाकून घेऊ। तव्यावर भाकर टाकून घेतली, आता भाकरीला पाणी लावून घेऊ। भाकरीला पाणी लावून घेतलंय आता एक साईडनं। आता एक साईडनं भाकर भाजू, तर आता दुसरी भाकर करून घेऊया। भाकर बघा एक साईडनं भाजली, आता पलटून घेतली दुसऱ्या साईडला। ही दुसरी पण भाकर तयार झाली आहे करून। ही पहिली भाकर बघा भाजली आहे, आता ती आपण काढून घेऊन दुसरी भाकर टाकूया तव्यावर। दुसरी भाकर पण टाकून तिला एक साईडनं पाणी लावून घेतलं आहे। आता त्या साईडनं भाजली की पलटून घेऊया। ही बघा दुसरी पण भाकर अशी भाजून तयार झाली आहे एक साईडनं। आता हे बघा 2च भाकरी बनवलेल्या आहेत आपण एक टायमाला खाण्यासाठी। आता दोन्ही भाकरी तयार झालेल्या आहेत बनवून। तवा गरम आहे तर त्यावरती आपण टोमॅटो व कांदा भाजून घेऊया पेस्ट करण्यासाठी। हे बघा टोमॅटो कांदा आपण पेस्ट करण्यासाठी भाजून घ्यायचा तव्यावर। कांदा बघा असा भाजलेला आहे, टोमॅटो पण भाजलेला आहे। आता थंड होईपर्यंत थांबूया। कांदा तव्यावरती भाजून घेतलेला आहे, आता आपण पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये त्याची। हे बघा पेस्ट बनवून झालेली आहे, गरम आहे, ते कशा वाफा निघत आहेत त्याच्यातून बघा। असं नंबर 1 शिजलेला आहे। आता आपण काढून घेऊया। आळणी सूप काढून घेतलंय, ही उकड काढून घेतली बघा। इकडे याच्यात मटण आणि रस्सा पण काढून घेतला आळणी सूप।
रस्सा बनवण्यासाठी बघा घरी बनवलेलं काळं तिखट घेतलं आहे, ते आता ह्या सूपमध्ये मिक्स करून घेऊया. चण्याचं पीठ पण घेतलेलं होतं, ते पण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मटणात. चण्याचं पीठ पण मिक्स केलं आहे, त्यामुळे बघा रस्सा कसा ग्रेव्ही सारखा दिसत आहे, ग्रेव्ही आल्यासारखा. घरकुलचा मटण मसाला हा घेतलेला आहे. नंतर अंबारी चटपट मसाला घेऊया, सुहानाचा घेतलेला आहे. अंबारी कांदा लसूण मसाला पण घेऊया सुहानाचा, तो पण घेतलेला आहे. आता सुहानाचा मटण मसाला घेऊया, तो पण घेतलेला आहे. सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत बघा. आता हे खडे मसाले घेतले, स्टारफूल घेतले, तेजपत्ता घेतला आहे, लवंग इलायची वगैरे हे पण घेतलेलं आहे. कढई गरम झाली की तेल टाकून घेऊया. कढई गरम झाली, आता तेल टाकून घेऊत. तेल गरम झाले, आता अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ. त्याच्यात अद्रक लसूण कोथिंबीर मागायची बनवलेली पेस्ट आहे ती टाकून घेऊया. अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट बघा अशी भाजलेली आहे आता तेलामध्ये. तर खोबऱ्याचा किस टाकून घेऊ वरून. तर खोबरं पण भाजत आले. आता खडे मसाले टाकून घेऊ. खडे मसाले टाकलेले आहेत. हे बघा मसाल्याला असं तेल सुटलेलं आहे. थोडं वेळ तेल सुटलं की आपण मध्ये मटण टाकून घेऊया. मटण टाकून घेतलं आहे, आता मसाले पण टाकून घेतले त्याच्यावरती. आता मिक्स करून घेऊया. आणि बघा अळणी सूप आणि मटण पण टाकून झालं आहे. आता उकळी येईपर्यंत थांबूया. रस्स्याला बघा आता उकळी आली, आता कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता आणखीन 2-3 मिनटं उकळी फुटू देऊया, नंतर मग तरी येईल रस्सा. हे बघा आपले आता मटण व मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. घेतलं ताटामध्ये गरम गरम बघा वाफा निघत आहे खाण्यासाठी. आता वाढून कांदा लिंबू टोमॅटो बाजरीची भाकर मटण सूप. आता मी जेवणार आहे. मटण एकदम नंबर 1 झालेलं आहे बघा.